आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आणि सगळ्या क्षेत्रात मोठं काम होतं. आदरणीय कैलासवासी डाके सर माझे आदरणीय होते. मी येण्याच्या जस्ट थोडे दिवसाअगोदर त्यांनी रिटायरमेंट घेतली होती, पण मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काम केलेले आहे आणि त्यांची जेव्हा तब्येत खराब झाली होती तेव्हा पण मी वेळोवेळी त्यांना भेट घेतली होती. दुःखद घटना आहे, असं नको व्हायला पाहिजे होतं, पण सरांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव होतं. अख्ख्या परभणी किंवा मुंबईपर्यंत पण त्यांचं चांगलं नाव होतं. त्यांना श्रद्धांजली वाहतो. डॉक्टर प्रकाश डाके यांच्या आज स्मृतीस आदरांजली वाहताना मी एवढंच म्हणेल की या माणसानं प्रवास कुठून सुरू केला होता आणि कुठपर्यंत पोहोचला आणि किती माणसं जोडली हे इथं आपण बघत आहोत. जॉब करताना मला आलेला अनुभव असा आहे की कुठल्याही प्रकारे दबावात न येता कोणत्याही नेत्यांच्या ते सर्वसामान्यांसाठी खूप झटायचे. एक आमचे आदर्श म्हणून डॉक्टर जे असतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य आणि डॉक्टर्स असोसिएशनचे, आज त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे जी भरून येणे फार अवघड आहे. ओम शांती. काय भावना आहे? डाके सरांचं कार्य जे होतं ते सर्व परभणीसाठी होतं. परभणीमध्ये सरांनी खूप छान काम केलं, पण मी असं समजतो की परभणीच्या जे गोरगरीब लोकांचा आधारस्तंभ आहे सिव्हिल हॉस्पिटल, तर ते खऱ्या अर्थानं डाके सरांनी सिव्हिल हॉस्पिटलला सांभाळून नेण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये एकमेव असं आपल्याकडे अस्थिव्यंग रुग्णालय आहे जे महाराष्ट्रातल्या कुठल्याच हॉस्पिटलला नाही. तर ते त्याची जागा मिळण्यापासून बांधकामापासून ते पहिले वैद्यकीय अधीक्षक राहण्याचा मान जो होता ते सरांनी मिळवला. आणि म्हणजे सिव्हिलमध्ये जेव्हा असे प्रसंग यायचे की काही व्हायचं, मॉब यायचा, लोकांचा रोष असायचा, तर हे सगळं डाके सर आल्याच्या नंतर सगळं शांत व्हायचं. म्हणजे हे प्रशासनालाही माहित होतं आणि लोकांनाही माहित होतं. तर त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी सरांनी मदत केलेली असल्यामुळे लोकांनी कधीही म्हणजे सरांच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये कुठल्या प्रकारचं वाद झाला किंवा लोक आक्रमक झाले किंवा लोकांनी तोडफोड केली असे काही प्रकार घडला नाही. आणि प्रत्येकाला म्हणजे ते अधिकारी होते, आम्ही त्यांचे कर्मचारी होते वगैरे असा विषय नव्हता. तर एक कुटुंबातली व्यक्ती म्हणून म्हणजे घरातली जरी अडचण असली तरी लोक जाऊन डाके सरांना सांगायचे की सर आमच्या घरात अशी अडचण आहे, नवरा बायकोचं असं होतंय, भावाचं असं होतंय, मुलं असे वागतायत, या सगळ्या गोष्टी सगळे कर्मचारी जे होते ते सरांपर्यंत शेअर करायचे. एवढी एक कौटुंबिक भावना ही सरांमध्ये होती आणि दुःखद गोष्ट वाटते की सर खूप लवकर आपल्या आज स्मृतिशेष डॉक्टर प्रकाश डाके सर यांना आदरांजली वाहण्यात आली. आपल्या परभणी जिल्ह्याचं मराठवाड्याचं एक वैभव 23 मार्चला हरवलं आणि एकूणच सरांचा जो जीवन प्रवास आहे तो अथक आहे. आपल्या विद्यार्थी दशेपासून त्यांनी चळवळीची आणि इतर सोबतींना सोबत घेऊन कार्य करण्याची धमक दाखवली ती शेवटच्या श्वासापर्यंत. सामाजिक असेल, धार्मिक असेल, शासकीय असेल, प्रशासकीय असेल, सांस्कृतिक असेल, या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना अगदी अंतःकरणातून मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि परभणीचं हे वैभव, या वैभवाला आज सर्वांनी इथं आदरांजली व्यक्त केली आहे. आणि एवढंच सांगतो वामनदादाच्या शब्दात, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, ही लोककल्याणकारी भावना त्यांनी आयुष्यभर जपली आणि तो संदेश आपल्याला दिला. या निमित्तानं मी शेळके परिवार आणि निब्बान फाउंडेशन यांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो. मान्यवरांनी उपक्रम इथं व्यक्त केले, त्यातल्या काही शिबिर असतील किंवा काही गरजू होतकरू त्या मंडळींना काही कार्ड देण्याचा असेल, परंतु त्यामध्ये माझी एक भूमिका व्यक्त केली की डॉक्टर साहेबांनी जे सर्व धर्मियांसाठी जे काम केलं आहे, माणसावर त्यांनी प्रेम केलेलं आहे आणि माणसांना एकत्र केलेलं आहे. त्यांच्या मरणानंतर सुद्धा विविध क्षेत्रातले जे गणमान्य व्यक्ती आज आपला मौलिक वेळ देऊन इथं त्यांना आदरांजली अर्पित करण्यात आले, हेच त्याचं द्योतक आहे. आणि त्यांच्या ह्या स्मृती, त्यांचं कार्य चिरंतन राहावं यासाठी त्यांच्या नावानं एक प्रबोधनात्मक, मानवतेला व्यापक करणारी एक व्याख्यानमाला आपण सुरू करूया आणि यासाठी अनेक जणांनी त्याला सहकार्य करण्याचं वचन दिलेलं आहे. स्मृतिशेष डॉक्टर प्रकाश डाके साहेब
यांचा खरं म्हणजे माझा परिचय तर लहानपणापासूनच आहे. खरं म्हणजे माझं शिक्षण पूर्ण दैठण्यामध्ये झाले असल्यामुळे त्यांचा आदर्श आमच्या समोर होता. या निमित्ताने सर्व परभणीकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आदरांजली त्यांना वाहिलेली आहे. माझे शारदा महाविद्यालय परभणी तसेच आमच्या वाघमारे कुटुंबातर्फे या डॉक्टर डाके साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.